षटकामध्ये थोडासा संत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. प्रत्येकच्या मागील 2 बॉलमध्ये सिंगलला जास्त प्राधान्य दिलं प्रत्येकनं. 7 बॉलमध्ये 11 धावसंख्येमध्ये तो खेळतोय. महेशने मात्र एकच बॉल केला, त्याने 1 धाव मिळवली. 2 बॉल फेकलेत सागरनं चांगल्या रीतीनं. तिसरा बॉल यार्कर लेन, बॅटच्या आतली कडा, अंपायरकडे दाद. इथे देखील मिळेल सिंगल. सिंगलला धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 13 धावा धाव फलकावरती. 14 धावा धाव फलकावरती. करंट रन रेट 9.33 न धावतोय. स्वर्गीय दिनेश 11 हा संघ. सागरचा बॉल फुल टॉस, क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल जाईल सीमा पार. 6 धावसंख्येचा देतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. षटकारांना धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 या धावसंख्येवरती. बॉल संपलेल्या षटकातील 4. फुल टॉस बॉल आणि त्याचा चांगल्या रीतीने समाचार घेत असताना बॉलला पाठवलं सीमा पार. डीप बॅकवर्ड पॉइंटला येतो हा षटकार. आणखी एक फुल टॉस, परंतु यावेळेस शरीरापासून दूर होता, अवे फ्रॉम द बॉडी. इथे मात्र वाईडचा इशारा येतो अंपायरचा. वाईडना धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 10 धाव फलकावरती आहेत 21. चांगली सुरुवात आहे, मजबूत सुरुवात. नाणेफेक हारल्यानंतर सर्वप्रथम पात्यामध्ये बॅटिंग आले आणि त्याचा फायदा घेत असताना स्वर्गीय दिनेश 11. आणखी एक चांगला फटका प्रत्येकच्या माध्यमातून. कव्हरला चांगली फिल्डिंग, 1च रन मिळेल. एकेरीशिवाय काहीच मिळणार नाहीये. एकेरीनं धावसंख्या धाव फलकावरती 22 अंकावर. त्यानंतर आदरणीय रवींद्रजी गंगावणे यांचं आगमन झाले. त्यांना विनंती करतो की ते आपण देखील व्यासपीठावरती आसन असतावा. 22 ऑन बोर्ड विदाउट लॉस टीम स्वर्गीय दिनेश 11 चांगल्या रीतीने धावतोय मैदानाच्या आतमध्ये. लास्ट बॉल या षटकातील. यार्कर लेंथ यावेळी बॅक टू द बॉलर. रनआउटची संधी प्रतीक. इथे मात्र होईल बाद. लागला रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का टीम स्वर्गीय दिनेश 11 प्रतीकच्या स्वरूपात. दोन षटकांमध्ये धावा धाव फलकावरती 22 आणि 10 मिनिटांमध्ये 2 षटक संपवले. स्पेशली नियमानुसार धावतोय यश 11, परंतु पुढील षटकामध्ये देखील अशाच पद्धतीची कामगिरी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. संकेत संकेत आलाय क्रमांक 3 षटक घेऊन. मिडल ऑर्डरचं षटक. धावा वाचवाव्या लागतील. 2 षटकामध्ये तब्बल 11च्या सरासरीनं 22 धावा आहेत धाव फलकावर.
संकेतचा पहिलाच बॉल आडव्या बॅटनं मिड विकेटला बॉल पाठवला. 1 रन इथे मिळेल. 1च्या मदतीने धावसंख्या 23 अंकावरती. गोलंदाजी मार्गमध्ये संकेत आलाय. पहिल्या बॉलवरती त्यानं सिंगल खर्च केली. सिंगलच्या मदतीनं 23 धावा धावफलकावर. संकेतचा बॉल चांगला फटका स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. गॅप आहे मोठी आणि इथे मात्र बॉल थांबणार नाही. जाईल डीप स्क्वेअर लेगला सीमा पार. 4 धावसंख्या करते महेश मालीच्या बॅट मधून या मॅच मधील पहिला चौकार. चारच्या मदतीनं धावा आहेत धावफलकावरती 27. चांगली बॅटिंग आता महेश मैदानात आतमध्ये करतोय. फुलटॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहे कव्हरला. चांगली फिल्डिंग. वेल स्टॉप. किमान 3 धावा वाचवल्या क्षेत्ररक्षकानं आणि इथे मात्र रन मिळेल. 1-1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 28 या धावसंख्येवरती. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 28 धावा धावफलकावरती. 3 बॉल मध्ये 6 धावा खर्च केल्यात संकेतनं. संकेतचा बॉल बॅटची लिडिंग एज. इथे देखील वेगाने 1 रन कंप्लीट होईल. 1च्या मदतीनं पुन्हा एकदा धावसंख्या 1ने पुढे जाते. धावा आहेत धावफलकावरती 29. 29 ऑन बोर्ड. 1 विकेट लॉस. टीम स्वर्गीय दिनेश 11. संकेतचा बॉल फुलटॉस महेशसाठी आणि इथे मात्र येतो डॉट बॉल न धावसंख्या स्थिर 29 या धावसंख्येवरती. मनकटिंगच्या स्वरूपात इथे फलंदाज होतो बाद. आणि इथे मात्र धावसंख्या धावफलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 29. हाफ ट्रॅकर बॉल. त्यावरती आक्रमण आणि बॉलला पाठवलाय सीमा पार. 6 धावसंख्येसाठी महेश मालीचा तडाखा षटकार. तीन बॉल आणि 3 लगातारच्या षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज कुमार गंगावणे प्रतीक मसे यांच्याकडून. महेश मालीसाठी फक्त पारितोषिक आहे. 3 ओव्हरमध्ये धावा धावफलकावरती 35.
उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 35 धावा धावफलकावरती. 6 बॉल 7 बॉल. अंतिम 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 35 धावा धावफलकावरती. किती धावांपर्यंत पोहोचेल स्वर्गीय दिनेश 11 हा संघ. ऑन स्ट्राईक पाहतो हेमंत. नुकताच तो बॅटिंगला गेलाय मनकडिंगच्या स्वरूपात. मगाशीच एक विकेट मैदानाच्या बाहेर. त्यानंतर हेमंत आलाय नवीन बॅट्समन. तेजस दुसरा षटक घेऊन आला वैयक्तिक. तेजसचा बॉल वेगानं बॉल फेकलाय डॉट बॉलच्या साह्यानं. डॉट बॉलला धावसंख्या स्थिर राहील 35 या धावसंख्येवरती. पहिला बॉल निर्धाव खेळतोय हेमंत. नुकताच तो धावपट्टीवरती दाखल झालाय. त्याला सेट होणं देखील गरजेचं आहे. 1-2 बॉल त्याला बघावे लागतील आणि त्यानंतर देखील आक्रमण करावं लागेल. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट आहे. तेजसचा बॉल बॅक टू द पॉवर. चांगला प्रयत्न होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, परंतु इथे मिळेल फक्त एकच रन. 1च्या मदतीनं महेश माले ऑन स्ट्राईक. 36 धावा धावफलकावरती. 2 बॉल संपले त्या षटकातील. यावेळी हा बॉल अतिशय वेगानं शरीरापासून दूर. इथे मात्र डॉट बॉल. पुन्हा एकदा फेकत असताना तेजस. कमबॅकिंग षटक हाताला यायचं. कमबॅकिंग स्पेल खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. टीम यश इल्या मला मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर त्याच पद्धतीनं कॅप्टननं स्वतःवरती विश्वास ठेवला आणि ते 3 बॉल मध्ये धाबा खर्च केल्यात फक्त 1. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न योग्यरीत्यानं बॅटवरती बॉल आला नाही. क्षेत्ररक्षक आहे दीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल फेकेल तोपर्यंत मिळेल 2 धावा. 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचतील त्या 38 अंकावरती. षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. त्यानंतर चौकार हॅट्रिक साठी 300 रुपयाचा कॅश प्राइज आणि त्यानंतर विकेट हॅट्रिकसाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज. आदरणीय प्रसादजी सोनवणे यांच्या माध्यमातून खेळाडूंना सुवर्ण संधी आहे. 4 बॉल संपले त्या षटकातील. त्याचा बॉल लेट कट. चांगली फिल्डिंग. फेकी मात्र खराब आहे. इथे एक अतिरिक्त एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या इथे मिळेल. टोटल रन्स मिळतील या बॉलवरती 2-2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 40 अंकावरती. शेवटचा बॉल बाकी आहे षटकातील. 5 बॉल मध्ये 5 धावा खर्च केल्या तेजसनं. चांगले गोलंदाजी. शेवटचा बॉल बॅकफुटला जाऊन पुश करण्याचा प्रयत्न. इथे मात्र 1 रन मिळेल. 1च्या मदतीने 4 षटकांचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 41 या अंकावरती जाऊन पोहोचतील स्वर्गीय दिनेश 11 या संघाच्या. 41 या धावसंख्येवरती 2 विकेट बाद. सध्याची स्थिती मैदानाच्या आतमध्ये. स्लॉगच्या षटकातील पहिलाच बॉल यार्कर लेथनं महेंद्रनं हाताळला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र चुकी. मिस फिल्डिंग.
इथे मात्र मिळतील 1च्या बदल्यात 2 धावा, 2च्या मदतीने धावा धावफलकावरती 43. महेंद्रचा बॉल फुल टॉस, या अगोदरची चुकी आणि त्यानंतर बॉलला पाठवला सीमा पार. महेश मालीचा आणखी एक तडाखा, सीमा पार, मिड विकेटला षटकार. त्या अगोदरच्या बॉलवरती दुसरीचा प्रयत्न होता, मानस होता महेशचा आणि ते सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये मिस फिल्डिंग झाली क्षेत्ररक्षकाकडून. दुसरी धाव लगेच सहजरित्या पूर्ण झाली आणि त्याचा फायदा घेत असताना महेश. 49 धावा धावफलकावरती. ज्यावेळी बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, मोठा फटका खेचायचा मानस आहे सातत्यानं. 3 बॉल संपले त्या षटकातील 49 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या, दुसऱ्या बॉलवरती षटकार आणि तिसऱ्या बॉलवरती कमबॅक करत असताना महेंद्र गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. महेंद्रचा बॉल फुल टॉस, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमा पार, उत्तुंग असा षटकार. पंचावन्न धावा धावफलकावरती. फुल टॉस बॉल महेश सारख्या बॅट्समनला देणं चुकीचं आहे, कारण सलामीच्या भूमिकेमध्ये तो आलाय. 55 धावा धावफलकावरती. बॉल संपले त्या षटकातील 4. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे देखील फटका फसलाय. रन इथून ऍड होईल 1. 16 बॉल आणि 33 धावसंख्येची इनिंग साकारतोय महेश माली, टीमचा कॅप्टन आणि त्यानंतर टीमचा संघमालक आहे. स्वतःवरती जबाबदारी घेतली आहे खेळाडूने या मॅच मध्ये. 33 या धावसंख्येवरती तो खेळतोय. अंतिम बॉल या सत्रातील शिल्लक. महेंद्र 5 बॉल मध्ये 15 धावा त्याने खर्च केलेत. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. हा ट्रॅकर बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप बॅकवर्ड पॉइंटला. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु इथे मात्र सुखरूपरित्या पापमिक क्रीज मध्ये. तिसरीचा देखील प्रयत्न, तिसरीच्या प्रयत्नात फलंदाज बाद. 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचतील ते 58 या धावसंख्येवरती. येणार 30 बॉल 59 धावसंख्येची गरज असेल ती टीम यश 11 या संघाला या स्पर्धेमधील पहिलं यश मिळवण्यासाठी.